नमस्कार मंडळी, आपल्या कुकिंग चॅनल शिवहिंदवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत खायला अतिशय चविष्ट आणि आरोग्यासाठी पौष्टिक असे काळा चना कबाब. हे कबाब वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ लागतात. इथे मी रात्रभर भिजवलेले हरभरे घेतलेले आहेत. आता आपण कढईमध्ये पाणी ठेवून घालून घेऊ. त्यामध्ये चवीनुसार थोडे मीठ घालणार आहे आणि हे हरभरे उकडायसाठी 10 ते 15 मिनिटं ठेवणार आहे. आता हे हरभरे मस्त असे आपले उकडलेले आहेत. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हा हरभरा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे. पहा किती मस्त वाटून झालेला आहे. आता आपण ह्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेणार आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम छोटाले चिरून घेते. त्यानंतर अजून 2 मध्यम आकाराचे टोमॅटोही आपण चिरून घेणार आहे. याचे काप एकदम छोटाले करायचे आहेत. ही रेसिपी एकदम सोपी आणि भरपूर अशी पौष्टिक आहे. आता इथे मस्त अशी आमच्या शेतातली हिरवी कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे. आता इथे एका प्लेटीमध्ये जे वाटण बारीक केले होते ते काढून घेऊया. आता त्या 1 वाटी बारीक चिरलेले कांदा, 1 वाटी बारीक चिरलेले टोमॅटो, अर्धी वाटी बेसन पीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला, त्यावर चिरलेली कोथिंबीर, थोडी हळद, चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आपण यामध्ये हिरवी मिरचीही वाटून घालू शकतो, पण मी यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. आता हे मिश्रण बिना पाणी घालून मऊ असं मळून घ्यायचं आहे. 1 थेंबही पाणी घालायचं नाही. आता इथे मी याचे छोटाले कबाब तयार करून घेते. असे मस्त असे कबाब तयार करून घेऊया. चला तर आपले इथे कबाब मस्त असे तयार झालेले आहेत. आता आपण चुलीवरती तवा ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालू आणि त्यावर कबाब हे मध्यम आचेवर मस्त असे फ्राय करून घेणार आहे. पहा किती मस्त असं फ्राय झालेला आहे. चला सगळे कबाब आपण फ्राय करून घेऊया. दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहेत. मस्त असे भाजून घेऊया. कबाब अधिक चटपटीत होण्यासाठी त्यात थोडा लिंबाचा रस देखील घालू शकता. तर तयार आहेत आपले गरमागरम काळा चना कबाब. हे तुम्ही पुदिना चटणी किंवा सॉस सोबत सर्व करू शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.